सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वर्षवास व्याख्यानमाला अंतर्गत सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विद्येचे प्रणेते फुले दाम्पत्य इत्यादी सर्व महामानवांना त्यांच्या पावन स्मृतींना मी विनम्रतापूर्वक वंदन करतो. पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या बुद्धपुत्रांना जे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात त्यांना मी दोन्ही हात जोडून सर्वांच्या वतीने याचना करतो की हे भन्ते, आमच्याकडून बुद्ध धम्म संघाप्रती जर काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा कराल. यानंतर मी भिक्षू संघाला पंचांग प्रणाम करतो. बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक गुरुवर्य शील सदाचार संपन्न आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांना मी वंदन करते. तसेच व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक शील सदाचार संपन्न आदरणीय प्राध्यापक पाठारे सर यांना सुद्धा मी वंदन करते. तसेच टेक्निकल बाजू सांभाळणारे चिरंजीव हर्षवर्धन यांना तसेच पाठारे ताईंना सुद्धा मी सहस्नेह जय भीम करते. व्याख्यानमालेला जोडलेले ऑनलाईन भगिनी व बंधुजन माझ्यापेक्षा श्रेष्ठ व ज्येष्ठ यांना मी वंदन करते. तसेच माझ्यापेक्षा लहान व माझ्या बरोबरीच्या जुळलेल्या सर्वांना मी सविनय सप्रेम जय भीम करते. आणि आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांना मी याचना करते की त्यांनी त्रिशरण पंचशील आम्हाला द्यावं. आणि आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याता आदरणीय आचार्य प्राध्यापक राजेंद्रजी भालशंकर सर यांचे मी दोन्ही हात जोडून या व्याख्यानमालेमध्ये स्वागत करते. भाऊ जुडलेत का सर? हर्षू? अच्छा, ठीक आहे. त्यांना वंदना घ्यायला लाव. हॅलो हॅलो, आवाज येतो का? अरे अरे, हो सर येतोय. तुम्ही वंदना चालू करा. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि. मूसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरय मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु
साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। मेरे प्यारे, माझे सर्व बहिणी आणि भावांनो, आज आचार्य राजेंद्र भालशंकर सर यांचे नातेवाईक यांचं दुःखद निधन झालं। त्यांच्या प्रती आपण सर्वजण आदरांजली व्यक्त करूया। आणि भालशंकर सर ते अंत्ययात्रेला गेल्यामुळं ते कदाचित आज येणार नाही असा निरोप मला आला, आणि त्या दृष्टीनं बुद्धविहार समन्वय समितीचे मार्गदर्शक, खास करून माझे स्वतःचे मार्गदर्शक वंदनीय बबनदादा चहांदे, एक महाराष्ट्रातील थोर साहित्यिक, मी यांना विनंती केली आणि त्यांनी विनंती मान्य केली, आणि म्हणून ते आज छत्रपती सयाजीराव गायकवाड यांच्या जीवन आणि चरित्राच्या प्रती आपल्या समोर भाष्य करतील अशी मी त्यांना विनंती करतो। वंदनीय बबनराव दादा चहांदे। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। माझा आवाज सर्वांना येतोय असं मी गृहीत धरतोय, आणि आजच्या आपल्या वर्षवास व्याख्यानमालेच्या समोर अचानक अशा प्रकारचे एक दुविधा आली, आणि त्यामुळे आपली ही व्याख्यानमाला तर थांबायला नको, आणि म्हणून अचानक आलेल्या ह्या जबाबदारीची जाणीव ठेवून एका अशा विषयाला मी स्पर्श करीत आहे की ज्यावर फारसं भाष्य झालेलं नाही, आणि एकूणच आंबेडकरी चळवळीमध्ये फारसं त्याच्यावर बोललं जात नाही आणि लिहिलंही जात नाही। तर माझ्या या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणा सर्वांना वंदन करतो। त्यानंतर महाकारुणिक सम्यक संबुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, रमाबाई या सर्वांना मी वंदन करतो, आणि आज त्यांनाही वंदन करतो ज्यांच्याविषयी मी आपणासमोर भाष्य करणार आहे, ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड। कारण सयाजीराव गायकवाड यांचा आंबेडकरी चळवळीशी फार जवळचा संबंध होता, आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाविषयी आपण सर्वच बोलतोय, भरभरून बोलतोय। त्या शिक्षणाला सयाजीराव गायकवाड महाराजांनी जर मदतीचा हात दिला नसता, सहकार्य केलं नसतं, तर पुढे काय वाढून ठेवलेलं असतं हे आता त्यावर आपल्याला बोलणे शक्य नाही आहे। त्याचप्रमाणे आजचा दिवस हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा स्मृती दिवस आहे। मी त्यांना मनपूर्वक आदरांजली वाहतो। त्याचप्रमाणे अगदी 2 दिवसापूर्वी म्हणजे 9 तारखेला मान्यवर कांशीराम साहेबांचा स्मृतिदिन आपण लोकांनी पाळला, आणि त्यांच्या या स्मृतिदिनाचं आपण स्मरण केलं, आणि त्यांना भरभरून आपण आपल्या श्रद्धांजली आदरांजली वाहिली। उघडच आहे की त्यांचं कार्यकर्तृत्व हे केवळ श्रद्धांजली आणि आदरांजली वाहून पूर्ण होईल अशातलं नाही। त्यांनी जे एक स्वप्न पाहिलेलं होतं की हा समाज म्हणजे या समाजातला दलित शोषित समाजच नव्हे तर जो बहुजन समाज आहे, त्या बहुजन समाजाला आपल्याला कसं एकत्रित आणता येईल
आणि त्यांना सत्तेच्या जवळ नेता येईल अशा प्रकारचा एक राजकीय दृष्टिकोन त्यांनी विकसित केलेला होता. आज त्यांचंही स्मरण करतो. 9 तारखेलाच एका अशा महान विभूतीचा जन्मदिवस होता ज्यांचं आपण फारसं स्मरण करत नाही. ते म्हणजे धर्मानंद कोसंबी. धर्मानंद कोसंबी यांचं स्मरण आपण करायलाच हवं, यासाठी की त्यांनी बुद्ध धर्माच्या क्षेत्रामध्ये एवढं भरभरून लेखन केलेलं आहे, एवढं संशोधन केलेलं आहे की त्यांच्या या लेखनाविषयी आपण त्यांना आदरांजली ही वाहिलीच पाहिजे. त्याचप्रमाणे येत्या 15 तारखेला म्हणजे 15 ऑक्टोबरला योगायोगाने धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे 15 तारखेला. तसा 14 ऑक्टोबर 1956 हा दीक्षा बाबासाहेबांनी या दिवशी दिली होती, परंतु आपल्याकडे विजयादशमीचा दिवस हा दिवस आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून पाळतो. आणि त्याच दिवशी योगायोगाने यावेळेस कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची सुद्धा जयंती आलेली आहे. तेव्हा आपण त्यांच्याही आज मला स्मरण करावं असं वाटतं. जे याचं ऑपरेटिंग करून राहिलेले आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी भाऊंचा जो व्हिडिओ आहे त्यांना कशी सूचना करायची ते बघावं आणि त्यांचा व्हिडिओ त्यांना बंद करायला सांगावा. अशोक भाऊ तुमचा व्हिडिओ बंद करा. तुमचा व्हिडिओ बंद करा. अशोक भाऊ तुमचा व्हिडिओ बंद करा. त्यांना फोन करावा लागेल कारण त्यांनी हेडफोन लावलेला नाही आहे. त्यांनी हेडफोन लावलेला नाही, त्यामुळे त्यांना फोन करावा लागेल, वेगळा फोन. पाठारे सर त्यांना वेगळा फोन करावा लागेल. त्यांनी हेडफोन लावलेला नाहीये. ठीक आहे, आता त्यांचं गेलं, ते चित्र गेलेलं आहे त्यांचं. हो हो हो, मी माझं व्याख्यान सुरू ठेवतोय, काही अडचण नाहीये. हो 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 सर हो. आणि आता प्रत्यक्ष जो विषय आजच्या व्याख्यानासाठी घेतलेला आहे तो विषय म्हणजे बडोद्याचे नरेश महाराजा सयाजीराव गायकवाड. व्याख्यान सुरू करण्यापूर्वी जवळपास सुमारे 2.5 किंवा 3 महिने होतील. या 3 महिन्यापासून ही जी व्याख्यानमाला आपली सुरू आहे, कोणत्याही कार्यामध्ये सातत्य ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. अनेक नानाविध अडचणी त्यामध्ये येत असतात, कधी वैयक्तिक येतात, कधी तांत्रिक येतात, परंतु या सर्वांवर मात करून अशोक भाऊ सरस्वती बोधी आणि प्राध्यापक उमेश पाठारे यांनी त्यामध्ये सातत्य ठेवलेलं आहे. त्यासाठी पाठारे सरांच्या कुटुंबियांचं हे मोठं योगदान आहे. त्यांना खरोखरच यासाठी आपण धन्यवाद द्यायला हवेत की त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे आज ही व्याख्यानमाला सातत्याने सुरू आहे. आणि त्यांच्यावर तर आता इतका अधिकचा भार पडलेला आहे की पुढच्या महिन्यामध्ये अगदी याच दरम्यान आता जवळपास महिना शिल्लक राहिलेला आहे की बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीनं बुद्ध विहारांचं राष्ट्रीय अधिवेशन नाशिकला होऊ घातलेलं आहे. आणि त्याचे मुख्य आयोजक पाठारे सर असल्यामुळे एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि अशा वेळेस त्यांनी आपलं आरोग्य सांभाळणं हे फार महत्त्वाचं असतं. आरोग्य जर ऐन वेळेवर जर दगा दिला तर सर्वच काम फार विस्कळीत होतं. त्यामुळे त्यांना या निमित्ताने मला संधी मिळाली बोलायची, तर त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आरोग्याची अगदी काळजी घ्यावी. रथ हा पुढे जात राहील, तो जाईलच, थांबणार नाही, परंतु त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. तर जी मंडळी उपस्थित आहेत त्या सर्व प्रबुद्ध अशा श्रोतृ वर्गाला मी वंदन करतो आणि सयाजीराव गायकवाड यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाविषयी मी काही मुद्दे मांडणार आहे, काही ठेवणार आहे. ते असे की एक गोष्ट आपल्याही लक्षात असेलच, ती अशी की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्याच्या स्थापनेनंतर ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या, त्यांच्या निधनानंतर, संभाजी राजांच्या खुनानंतर जे काही घडामोडी घडल्या,
त्यामध्ये बरेचसे मराठा सरदार महाराष्ट्र सोडून इतरत्र निघून गेले आणि जे इतिहास संशोधक आहेत ते तर ही गोष्ट कबूल करतील आणि खरं म्हणजे यावर भरपूर काही लिखाण झालेलं आहे, परंतु अजून त्यावर संशोधनपर लिखाण होणं फार गरजेचं आहे ते यासाठी की हे जे मोठमोठे जे सरदार होते यांची तुलना अगदी राजासारखीच करावी अशी यांना महाराष्ट्र सोडून का जावा लागला. तर मी काही फार मोठा इतिहास संशोधक नाही आहे, इतिहास तज्ज्ञही नाही आहे, पण मला नक्की वाटतं की याला जर जबाबदार कोणी असेल तर पुण्याचे पेशवे, जे पेशवे म्हणून महाराजांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आणि पुढे पूर्ण राज्य ते बळकावून बसले. तर असे हे सयाजी महाराज गायकवाड जे आपल्या नजीकच्या राज्यांमध्ये म्हणजे गुजरातमध्ये जे बडोदा संस्थान होतं त्या संस्थानामध्ये त्यांनी आपला दबदबा निर्माण केला आणि आजूबाजूच्या सगळ्या भूभागाचे ते महाराज झाले. अशा या सयाजीराव महाराजांच्या विषयी ज्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली एवढाच मुद्दा नव्हे तर त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये अस्पृश्योद्धाराच्या बाबतीत जी काय काम केलं आणि इतरही जी त्यांच्या दृष्टीने महत्वाची अशी काम केली आणि ते महाराष्ट्राच्या सतत सान्निध्यात असायचे. तर त्यांच्याविषयी की ज्यांच्यामुळे बाबासाहेबांनी मोठमोठ्या पदव्या संपादन केल्या, शिक्षण घेऊ शकले अगदी व्यवस्थित पद्धतीने, तर त्यांच्याविषयी फारसं आपल्याकडे लिहिलं जात नाही, बोललं जात नाही. त्याउलट कोल्हापूर संस्थानचे जे महाराज होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आंबेडकरी चळवळीमध्ये इतका मोठा उल्लेख केला जातो, प्रकर्षानं उल्लेख केला जातो, न विसरता त्यांचा उल्लेख केला जातो की कोणताही वक्ता जो आंबेडकरी चळवळीतील वक्ता असेल किंवा जो पुरोगामी विचाराचा वक्ता असेल तो आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केल्याशिवाय पुढे आपल्या व्याख्यानाला सुरुवात करत नाही. याच्याही पलीकडे जाऊन आंबेडकरी विचाराच्या व्यक्तींनी म्हणजे जो आजचा बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाजाने छत्रपती शाहू महाराजांना अशा पद्धतीने स्वीकारलेलं आहे. ते महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत, रमाई आहे. यांच्या प्रतिमेचं पूजन केल्याशिवाय कोणतेही महत्वाचे कार्यक्रम हा चळवळीतला माणूस सुरू करत नाही. एवढंच काय तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला आज अनेक बुद्धविहारांमध्ये अत्यंत मानाचं स्थान मिळालेलं आहे आणि त्यांना पूजनीय अशा पद्धतीने त्यांचा इथे सन्मान केला जातो. तर हा असा, परंतु त्या तुलनेमध्ये सयाजीराव गायकवाडांकडे मात्र पाहिलं जात नाही, दुर्लक्ष केलं जातं असं म्हणायला हरकत नाही. तर हे असं का घडलं असेल, कशामुळे असं घडतंय, सयाजी महाराजांचं तेवढ्याच उत्कटपणे आपण स्मरण का करत नाही याची थोडीशी मीमांसा आपण कधीतरी करायला हवी. ती यापूर्वी झालीच नाही असं नव्हे, काही लोकांनी केलेली आहे, परंतु तो चर्चेचा विषय मात्र झाला नाही. आणि ज्या पद्धतीनं शाहू महाराजांचा उल्लेख आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये आणि एकूणच पुरोगामी चळवळीमध्ये केला जातो तसा सयाजीराव गायकवाड महाराजांचा केला जातो. तर आपण आता एक एक मुद्द्याची उकल करूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली, स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याचं प्रशासन व्यवस्थित चालावं म्हणून त्यांनी आपलं एक मंत्रिमंडळ तयार केलं
आणि हे स्पष्टच आहे की जिथे लिहिण्याचं काम आलं तर लिहिण्यापासून वाचण्यापासून ब्राह्मणांव्यतिरिक्त इतरांना अधिकारच दिलेले नसल्यामुळे हे कोसो दूर हा सगळा समाज होता. आणि त्यामुळे प्रशासनाचं काम चालवायचं तर ज्यांना याचं ज्ञान आहे, लिहिण्याचं वाचण्याचं ज्यांना ज्ञान आहे, अशांची गरज, अशांची मदत घेणे गरजेचं होतं. आणि त्यामुळे एक पेशवा नावाचं जे पद तिथे निर्माण केलं गेलं आणि उघडच आहे की तिथे हे ब्राह्मणाकडे गेलं. पुढे अनेक असे प्रसंग घडले की जिथे ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राजा म्हणून घोषित होऊ नये, कारण ते क्षत्रिय नाहीत, असे प्रयत्न केलेत. परंतु आपला आजचा विषय तो नाहीये आणि म्हणून त्यावर जास्त अधिक न बोलता आपण पुढे जाऊया आणि शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि संभाजीराजांच्या खुनानंतर, हे शब्द मी अत्यंत जबाबदारीने वापरतोय, संभाजी महाराजांच्या खुनानंतर जी 2 शकलं स्वराज्याची पडली त्यामध्ये ज्याला म्हणतो आपण की एक प्रकारची आपल्या वारशाची हिस्से वाटणी झाली आणि एक भाग कोल्हापूर गादीकडे गेला आणि दुसरा सातारच्या गादीकडे आला. त्याचा मोठा इतिहास आहे. तो इतिहास आता बघण्याची ही आपली वेळ नाहीये. तर त्यानंतर हळूहळू सत्ता केंद्र जे आहेत ते पेशव्यांकडे गेले आणि पेशव्यांनी पुण्यामध्ये आपलं बस्तान मांडलं आणि पुढे पुण्यालाच त्यांनी मराठा साम्राज्याची राजधानी केली. त्यांनी ज्यावेळेस आपल्या पद्धतीने सत्तेचा वापर करायला सुरुवात केली त्यावेळेस अनेक मराठा सरदार ज्यांनी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये आणि मराठा साम्राज्याचं प्रतिष्ठित होण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता पूर्ण हयात घालवली, असे अनेक सरदार हे नाराज होतील याची पर्वा न करता पेशव्यांनी आपली सोबतीची घोडदौडी सुरू ठेवली. त्यामुळे अनेक मोठमोठे सरदार, दिग्गज म्हणूया आपण त्यांना, ते महाराष्ट्र सोडून जवळच्या राज्यामध्ये गेले आणि तिथे आपली शक्ती, आपली बुद्धी कसोटीला लावून त्यांनी स्वतःच्या राज्याची स्थापना केली आणि आपलं राज्य तिथे प्रतिष्ठित केलं. ज्यामध्ये इंदोरला होळकरांनी, मल्हारराव होळकरांनी केलं, इंदोरला शिंदेंनी केलेलं आहे. तसंच शेजारच्या गुजरात राज्यामध्ये बडोद्यामध्ये गायकवाड घराण्यांनी केलं. या गायकवाड घराण्याचे जे शेवटचे म्हणूया आपण सयाजी महाराज, म्हणजे ब्रिटिशांच्या काळातले शेवटचे राजा महाराज म्हणूया, जे नंतर संस्थानिक म्हणून ब्रिटिशांनी त्यांचं स्थान निश्चित केलेलं होतं. तर असे हे सयाजीराव गायकवाड महाराज एक वेगळी दृष्टी घेऊन ते आपलं राज्याचं षटक चालवत होते. तर अशा प्रकारे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ते 20व्या शतकाच्या पूर्वार्धात ज्या राजघराण्यांनी समाज परिवर्तनाच्या क्षेत्रात कार्य केलं त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा वारसा लाभले कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांचा प्रकर्षाने उल्लेख करावा लागेल. आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात या दोन्ही राजांचा उल्लेख केल्याशिवाय तो इतिहास परिपूर्ण होणार नाही. अशा प्रकारचं कार्य या दोन्ही राजा महाराजांचं आहे. अस्पृश्यधारापासून तर शिक्षणाच्या प्रचार प्रसाराच्या कार्यापर्यंत दोघांचीही कार्य स्तुत्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यास या ना त्या प्रकारे दोन्ही राजांनी भरभरून मदत केलेली असताना मात्र आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आणि एकूणच समाजातही महात्मा ज्योतिबा फुले यांचे नंतर शाहू महाराजांचेच नाव घेतले जाते.
आंबेडकरी समाज परिवर्तनाच्या चळवळीत शाहू महाराजांचं स्थान एवढं मोठं आहे की आज कित्येक बुद्धविहारात शाहू महाराजांच्या प्रतिमेला मोठ्या आदरानं आणि भक्तिभावानं स्थान मिळालेलं आहे. चळवळीतील प्रत्येक वक्ता आपल्या व्याख्यानाच्या प्रारंभी शाहू महाराजांना अभिवादन केल्याशिवाय व्याख्यान सुरू करीत नाही. मात्र हे स्थान महाराजा सयाजीराव गायकवाड यांना मिळालं नाही. जेव्हा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदवीपर्यंतचा शिक्षणाचा खर्च महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडून करण्यात आला. पुढे अमेरिका आणि इंग्लंडच्या शिक्षणाचा भारही बडोदा संस्थानांकडून उचलण्यात आला. परंतु बाबासाहेबांच्या चळवळीत पुढे महाराजा गायकवाडांचा उल्लेख मागे पडला आणि तो आजतागायत कायम आहे. त्यांच्या संस्थानात त्यांनी केलेल्या लोककल्याणाच्या, जाती निर्मूलनाचा कायदा, अस्पृश्य आणि मागास वर्गातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेलं कार्य याची मीमांसा पुढे येणारच आहे. परंतु एकूणच समाज परिवर्तनाच्या चळवळीत, विशेषतः आंबेडकरी चळवळीत महाराजांना सयाजीराव गायकवाड यांचं नाव का मागे राहिलं असेल याची मीमांसा होणं गरजेचं आहे. भीमराव आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली ते वर्ष होते 1907. अस्पृश्य समाजातील पहिला मुलगा मॅट्रिकची परीक्षा पास झाला याचा समाज आला आणि प्रत्येक आणि अनेक स्पृश्य परिवर्तनवादी मंडळींनाही आनंद झाला. त्यांचा सत्कार समारंभास आयोजण्यात आला होता. सीताराम केशव बोले यांच्या अध्यक्षतेखाली भीमरावांचा सत्कार समारंभ पार पडला. या समारंभास कृष्णाजी केळुसकर गुरुजीही उपस्थित होते. याच समारंभात भीमरावांना केळुसकर गुरुजी लिखित गौतम बुद्धाचे चरित्र भेट म्हणून मिळालं. हे पुस्तक बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या आर्थिक साह्यामुळे प्रकाशित झालं होतं. हे बाब आपण इथे नोंदवली पाहिजे. भीमरावाचा सत्कार समारंभ तर आटोपला, परंतु पुढच्या पदवी शिक्षणाचं काय हा प्रश्न होताच. रामजी आंबेडकरांनी पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचण स्पष्ट केली, परंतु गुरुवर्य केळुसकर गुरुजींच्या परिचयाची असलेले यंदे, ज्यांचे बडोद्याचे महाराजांशी निकटचे संबंध होते, त्यांच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी काही आर्थिक मदत महाराजांकडून मिळू शकते का असा प्रयत्न करून पाहण्याचे गुरुजींनी रामजी बाबांना सांगितले आणि त्यासाठी ते स्वतः श्री यंदे यांच्यासोबत भीमरावांना घेऊन बडोद्यास गेले. महाराजांशी भेट घडवून भीमरावाचा परिचय करून देण्यात आला. भीमरावांची बुद्धिमत्ता आणि त्याची पुढे शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा लक्षात घेऊन महाराजांनी विशेष बाब म्हणून महिना 50 रुपयाची शिष्यवृत्ती देण्यास मान्यता दिली. एक लक्षात घ्या की हा 20व्या शतकातला पहिलं दशक होतं, म्हणजे अगदी प्रारंभीचा काळ. तर या काळामध्ये सुद्धा 50 रुपयाची किंमत आज जर लावली तर ती किती होईल याची आपण कल्पना करू शकता. परंतु बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यावेळेस 50 रुपयेची शिष्यवृत्ती देण्यास मान्यता दिली. त्यांनी तिथेच आपल्या एडीसीला आज्ञा केली की हा हुकूम ताबडतोब विद्याधिकारी यास कळविण्यात यावा आणि पुढेही जरूर लागली तर आणखी मदत मिळेल असे आश्वासनही महाराजांनी दिले. 1908ला भीमरावांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 1913ला भीमराव BA झाले. बडोदा सरकारची भीमरावांना 5 वर्षे शिष्यवृत्ती मिळाली, त्यामुळे त्यांना आपले पदवीपर्यंतचे शिक्षण प्राप्त करता आले. जर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अशा प्रकारची मदत केली नसती तर पुढे काय झालं असतं. काही मार्ग निघून भीमरावांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झालेही असते, परंतु ह्या जरतरच्या गोष्टी बाजूला केल्या तर पदवीपर्यंतचे भीमरावांचे शिक्षण जे निर्विघ्नपणे पार पडले याचं श्रेय बडोदा नरेशांनाच दिलं पाहिजे.
सुभेदार रामजी आंबेडकरांची इच्छा होती की भीमरावांनी पदवी घेतल्यानंतर मुंबईतच नोकरी करावी, परंतु बडोद्याच्या महाराजांनी केलेल्या आर्थिक मदतीचे उपकाराची परतफेड भीमरावांना करायची होती आणि बडोदा सरकारच्या नियमाप्रमाणे त्यांच्याकडे नोकरीही करायला पाहिजे होती आणि बडोदा सरकारच्या नियमाप्रमाणेही त्यांनी त्याला मान्यता दिलेलीच होती. ज्यावेळेस अशा प्रकारचा करार झाला होता, मदतीचा करार झाला होता असल्यामुळे त्यांनी आपली सेवा देण्यासाठी ते बडोद्याला आले. 23 जानेवारी 1913 ते बडोद्यात रुजू झाल्यानंतर सयाजी महाराजांनी आर्य समाजाचे कार्यकर्ते आणि अस्पृश्यांच्या शाळेचे इन्स्पेक्टर म्हणून कार्य करणारे पंडित आत्माराम यांच्यावर भीमराव आंबेडकरांची निवास भोजनाची सोय करण्याची जबाबदारी सोपविली होती. मिलिटरी डिपार्टमेंटमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून महिना 75 रुपयावर भीमरावांची नेमणूक करण्यात आली. कामाला सुरुवात करतानाच स्पृश्यास्पृश्य भेदभावाची चुणूक भीमरावांना लगेच आली, परंतु नोकरीत रुजू होऊन 9 दिवस झाले असताना वडील अत्यवस्थ असल्याची मुंबईहून तार आली आणि भीमराव बडोदा सोडून मुंबईत आले. तोपर्यंत सुभेदार रामजी आंबेडकरांचे निधन झाले होते. नंतर मात्र भीमराव मुंबईतच थांबले, परंतु बडोद्याला जावे असे वाटेना. परत त्यांना बडोद्याला मात्र काही जावंसं वाटलं नाही. या दरम्यान सयाजीराव महाराज काही कामानिमित्ताने मुंबईत आले होते. त्यावेळी भीमरावांनी त्यांची भेट घेण्याचं ठरविलं आणि आपल्या मनातील इच्छा महाराजांपुढे त्यांनी त्या भेटीत व्यक्त केली. पदवी शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे त्यांच्या खूप मनात होते, परंतु आर्थिक स्थिती एवढी हलाखीची होती का हा विचार निव्वळ मनात आणून उपयोगाचे नव्हते. म्हणून महाराजांच्या मुंबई भेटीत उच्च शिक्षणासाठी परदेशात अर्थात अमेरिकेत जाण्याविषयीचे विचार त्यांनी बोलून दाखविले. समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि पब्लिक फायनान्समध्ये उच्च शिक्षण घेण्याचा विचार त्यांनी महाराजांसमोर व्यक्त केला. भीमरावाची इंग्रजीतील फर्राटेदार बोलणे आणि बोलण्यातील आदबशीरपणानं महाराज फार प्रभावित झाले होते. त्यांनी आर्थिक सहाय्याकरता एक अर्ज बडोद्यास पाठविण्यास सांगितले. तो अर्ज 4 एप्रिल 1913 रोजी अटी शर्तीसह मंजूर झाला. आर्थिक मदतीसाठी त्यांना एक बॉन्ड भरून द्यावा लागला. त्यात शिष्यवृत्तीची रक्कम फिटेपर्यंत संस्थानात नोकरी करावी लागेल ही अशा प्रकारची महत्वाची अट होती. भीमरावांनी ती अट मान्य केली आणि त्यांची शिष्यवृत्ती मंजूर झाली. 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत ही शिष्यवृत्ती भीमरावांना मिळणार होती. त्यांनी वेळ न दवडता अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळवला. त्यांच्यासाठी एक एक क्षण महत्वाचा होता. शिष्यवृत्तीचा कालावधी अतिशय कमी आहे आणि शिक्षण मात्र व्यापक प्रमाणात घ्यायचे आहे या जाणीवेनं ते कासावीस होत होते. कोलंबिया विद्यापीठातील शिक्षण घेताना त्यांना येणाऱ्या अनंत अडचणीचा अहपोह येथे करीत नाही, पण 2च वर्षात म्हणजे 2 जून 1915 त्यांनी एमएची पदवी मिळविली. पुढे अर्थशास्त्रात पीएचडी करायचा त्यांनी निर्णय घेतला. द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड एनालिटिकल स्टडी मध्ये त्यांनी प्रबंध पूर्ण करून पीएचडी उच्च पदवी प्राप्त केली. पण तेवढ्यानं त्यांच्या शिक्षणाची भूक मिटत नव्हती. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स संस्थेत प्रवेश घेऊन अर्थशास्त्रात आणि कायद्याच्या परीक्षेत पदवी घेण्याची त्यांची मनीषा होती. परंतु त्यांना मंजूर झालेली शिष्यवृत्ती ही जून 1916 बंद होणार होती. ही शिष्यवृत्ती आणखी 2 वर्ष वाढावी म्हणून त्यांनी बडोद्याच्या महाराजांकडे अर्ज केला. परंतु सुरुवातीपासूनच बडोद्याच्या दिवाणाकडून भीमराव आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यास हा विरोध होता. तेव्हा या वाढीव कालावधीसाठी पुन्हा शिष्यवृत्ती देण्यासाठी बडोद्याच्या दिवाणाकडून विरोध होणे हे अपरिहार्यच होते. तो विरोध झालाही, परंतु महाराजांनी हस्तक्षेप करून फक्त 1 वर्षासाठी शिष्यवृत्ती चालू ठेवण्याचा हुकूम केला.
भीमरावांनी मागणी केल्याप्रमाणे 2 वर्षासाठी शिष्यवृत्ती देण्यास महाराजांना काहीच अडचण नव्हती. परंतु संस्थांच्या दिवाणाच्या प्रवाहाखाली येऊन महाराजांनी फक्त 1 वर्षासाठी वाढीव शिष्यवृत्ती मंजूर केली. एवढ्या कमी अवधीत भीमरावांना त्यांचे लंडनमधील शिक्षण पूर्ण करणे शक्य नव्हते. याची जाणीव महाराजांना त्या काळात नसेल असे म्हणता येणार नाही. कारण केवळ आणि केवळ शिष्यवृत्तीच्या माध्यमातून होणारा आर्थिक पुरवठा एवढाच काय तो मार्ग भीमरावांकडे होता. याची कल्पना त्यांनी वाढीव शिष्यवृत्तीसाठी केलेल्या अर्जातून महाराजांना दिलेली होती. लंडनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत त्यांनी प्रवेश तर घेतला. वर्षभरात त्यांनी प्रचंड परिश्रम करून अभ्यास तर केला. त्यांनी MSc आणि बॅरिस्टर होण्यासाठी आवश्यक अभ्यास रात्रंदिवस एक करून केला. परंतु कालावधी कमी पडू लागला. त्यांनी परत शिष्यवृत्ती वाढवून मिळावी म्हणून बराच खटाटोप केला. पण बडोदा संस्थान काही बदले नाही. शेवटी नाईलाजानं अर्धवट अभ्यास सोडून मन मारून जुलै 1917ला भीमरावांना मुंबईला परत यावं लागलं. नाईलाजानं ते अर्धवट अभ्यास सोडून ते 1917ला मुंबईत पोहोचले. असे अर्धवट शिक्षण सोडून त्यांना परत मायदेशी परतावं लागलं. याचं अत्यंत दुःख झालं होतं. शेवटी बडोदा संस्थानानं त्यांना शिष्यवृत्ती मंजूर करतेवेळी जो करार केलेला होता त्यानुसार त्यांना तिथं नोकरी करणं भाग होतं. त्याप्रमाणे त्यांनी अर्ज पाठविला. तिथं महाराजांनी त्यांना मिलिटरी सेक्रेटरी म्हणून सुरुवातीस काम करावं, त्यासाठी त्याची पूर्ण माहिती प्रशिक्षणाच्या रूपात घ्यावी आणि नंतर अर्थ खात्यात मंत्री म्हणून कार्य करावं अशा प्रकारची सूचना आपल्या दिवाणास दिली. महाराजा सयाजीराव गायकवाड हे संस्थांचे सर्वेसर्वा होते. त्यांच्या राज्यातील प्रशासनात काय चाललं आहे याची त्यांना जाणीव नसावी असं म्हणता येणार नाही. कारण त्यांचे प्रशासनातील कर्मचारी अधिकारी वर्ग जाती व्यवस्थेनं अत्यंत ग्रस्त होते. उच्च नीचतेच्या भेदभावाचा त्यांच्या प्रशासनात सुळसुळाट होता. याचा अनुभव त्यांनाही आल्याचे त्यांनीच कबूलही केले होते. त्यांच्याच राजवाड्यातील देवालयात महाराज सोवळ्यात नाही म्हणून तेथील यत्किंचित पुजाऱ्यानं त्यांना प्रवेश करू दिला नव्हता. या घटनेवर ते कठोर भूमिका घेऊ शकत होते, पण त्यांनी तसं काहीही केलं नव्हतं. या अनुभवाविषयी पुणे येथील अहिल्याश्रमात व्याख्यानातून त्यांनी हा प्रसंग सांगितला. आमच्या राजवाड्यातील देवघरातील नोकर पुरोहिताने आम्हाला देवघरात पाय ठेवू नका, आपण सोवळ्यात नाही आहात हे ऐकविलं. या प्रसंगी आम्ही त्यावर न चिडता पुढे ब्राह्मणेतरांसाठी वेदोक्त शाळा सुरू करून प्रश्न सोडविला. या त्यांच्या कबुली जबाबातून ते पुरोहितशाहीला अर्थात ब्राह्मणांना किती घाबरत होते असं म्हणावं का? त्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती असं म्हणावं का? भीमराव आंबेडकर बडोदा संस्थानांशी केलेल्या कराराला पूर्ण करण्यासाठी म्हणून बडोदा संस्थानात नोकरीसाठी गेले. परंतु त्यांच्याशी तेथील जाती व्यवस्थेच्या उच्च नीचतेच्या सुळसुळाटानं कसा व्यवहार केला हे सर्वश्रुत आहे. एवढा उच्च विद्याविभूषित तरुण आपल्या संस्थानात काम करायला येतो आणि जाती व्यवस्थेच्या चटक्याने भाजून काहीच काळानंतर तेथून परत फिरतो. त्याविषयीची महाराजांची काहीच प्रतिक्रिया कुठेही नोंदवली गेल्याचं दिसत नाही. किंवा त्यांनी प्रशासनातील ही उच्च नीचतेचा व्यवहार करणाऱ्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर काही कारवाई केली किंवा जाबजबाब विचारला असल्याची नोंद आढळत नाही. एक साधारण 3-1 महिने नोकरी निमित्ताने बडोद्यास राहून भीमराव परत मुंबईला परतले. त्यांनी बडोदा संस्थानाशी केलेल्या कराराप्रमाणे पूर्णकाळ नोकरीची सेवा दिली नाही म्हणून तेथील प्रशासनाने त्यांना कायदेशीर नोटीसही दिली होती की कराराप्रमाणे आपण बडोदा संस्थानात नोकरी केली नाही म्हणून शिष्यवृत्तीच्या रूपात दिलेली रक्कम आपण परत करावी.
ही बाब बडोदा नरेशांच्या नजरेआडून झालेली शक्य वाटत नाही. भीमरावांना बडोद्यातील नोकरी सोडून का परतावे लागले या कारणांपासून महाराज अनभिज्ञ असू शकत नाही. एवढा उच्च विद्याभूषित तरुण ज्यांच्याकडून महाराजांना आपल्या प्रशासनासाठी खूप चांगला उपयोग करता आला असता, खूप सुधारणा करता आल्या असत्या, परंतु ते न करता केवळ दिवाण आणि इतर प्रशासनाचे मोठे अधिकारी जे होते, जे जाती व्यवस्थेनं अत्यंत ग्रस्त असे होते, त्यांच्या सांगण्यावरून महाराजांनी त्याविषयी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. हा मात्र इतिहास आहे, हा नाकारता येणार नाही. भीमरावांनी 1917ला बडोदा सोडल्यानंतर महाराजांची आणि त्यांची भेट झाली ती थेट 1931ला लंडनच्या गोलमेज परिषदेत. मधल्या कालखंडात कधीही बाबासाहेबांच्या बोलण्यातून किंवा लेखनातून शयाजीराव गायकवाड महाराजांविषयीचा उल्लेख आढळत नाही. 1931च्या लंडनच्या गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आपले म्हणणे मांडले त्यामुळे पूर्ण परिषद अवाक झालेली होती. या परिषदेत भारतातील संस्थानिकांचे प्रतिनिधी म्हणून गायकवाड महाराजही उपस्थित होते. डॉक्टर आंबेडकरांच्या या गोलमेज परिषदेतील व्याख्यानामुळे खुश होऊन शयाजीराव महाराजांनी हॅन्स क्रिसेंट हॉटेलवर एक जंगी पार्टी दिली. या पार्टीत त्यावेळी भारतातील अनेक नेते मंडळी आणि भारतातले प्रमुख संस्थानिकही मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यावेळी महाराजांनी बाबासाहेबांच्या विषयी ते करीत असलेल्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याविषयी मनापासून गौरवोद्गार काढले. या संधीचा फायदा घेऊन ते भारतात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी जी विविध कामे करीत आहेत, परंतु आर्थिक सहाय्याच्या अभावी अपूर्ण तरी राहत आहेत किंवा थांबलेली आहेत, त्यांना चालना मिळण्यासाठी आपण आर्थिक सहाय्य करावे. महाराजांनी त्याच अशा प्रकारची गायकवाड महाराजांकडे त्यांनी बाबासाहेबांनी मागणी केली. त्यांना चालना मिळण्यासाठी आपण आर्थिक सहाय्य केलं पाहिजे. महाराजांनी त्याच वेळी त्वरित 150 पौंडाचा चेक बाबासाहेबांच्या सुपूर्द केला. बाबासाहेबांची आणि महाराजांची ही शेवटची भेट होती. त्यानंतर बाबासाहेबांच्या तोंडी किंवा लेखनातून कुठेही महाराजांविषयी उल्लेख आल्याचं आढळत नाही. बाबासाहेबांनी जी वृत्तपत्र चालविली, मूकनायक, बहिष्कृत भारत किंवा जनता, यामधूनही महाराजांविषयी उल्लेख केल्याचं कुठेही आढळत नाही. सयाजी गायकवाड महाराजांनी आपल्या बडोदा संस्थानामध्ये शिक्षणाच्या व इतरही क्षेत्रात बरेच मोठं कार्य केलं होतं, परंतु त्याचीही दखल या वृत्तपत्रांनी घेतलेली नव्हती. वास्तविक ते गादीवर बसल्यानंतर ज्यावेळी सत्तासूत्रे त्यांच्या हाती आली, त्यानंतर 1882 सालापासून सुधारणेच्या कार्याला त्यांनी सुरुवात केली. अस्पृश्यांसाठी शाळा आणि वसतिगृहाची सोय केली खरी, परंतु त्यात त्यांना ज्या अडचणी येत होत्या त्याविषयी त्यांनी 1918 साली मुंबईस अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद भरली होती. त्या परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना महाराज म्हणाले होते, कितीही पगाराचे आमिष दाखविले तरी कित्येक वर्षे हिंदू शिक्षकच मिळत नाहीत. मुसलमानांकडून व नंतर आर्य समाजिष्टांकडून हे काम करून घ्यावं लागलं. एवढ्या भयानक वास्तव स्थितीशी सामना करून महाराजांनी अस्पृश्यांसाठीचे शिक्षणाचे कार्य मात्र सुरूच ठेवले होते. महाराजांनी आपल्या राज्यात सक्तीच्या शिक्षणाचा कायदा पास करून घेतला होता. हा कायदा केल्याबरोबर जिथं अस्पृश्यांसाठी फक्त 18 शाळा होत्या तिथं 247 शाळा उभाराव्या लागल्या आणि विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 2000च्या आसपास होती. तिथं 9000च्या वर विद्यार्थ्यांची संख्या वाढली. म्हणजे हा एवढा फरक जो घडला तो त्यांनी जो कायदा केला की सक्तीचं शिक्षण सर्वांसाठी राहील,
त्यामुळे एवढा फरक हा कायदा पास केल्याबरोबर त्यांना त्यांच्या राज्यात अनुभवायला मिळाला. एवढंच नव्हे तर त्यांच्यासाठी महाराजांनी वसतिगृहाची संख्या सुद्धा वाढविली. त्यांच्या या लोककल्याणाच्या कार्यासाठी परोपकारी सभा नावाच्या संस्थेनं 1921 साली त्यांना पतितपावन अशा प्रकारची उपाधी बहाल केली होती गायकवाड महाराजांना. या समारंभादाखल त्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी जे आपले विचार व्यक्त केले त्यात ते म्हणाले की राज्याच्या काळजीमुळे व परिस्थितीमुळे या कामी मला जितके करायचे होते तितके माझ्या हातून घडले नाही. माझे अधिकारी मला जे सांगतात त्यावर मला अवलंबून राहावं लागतं आणि ते जे करतात त्यावरच तृप्त राहावं लागतं. त्यांच्या या बोलण्यातून त्यांची अगतिकता ही लक्षात तर येते. त्यासोबतच संस्थानिकांवर ब्रिटिश सरकारकडून जी नानाविध बंधनं लादलेली होती त्याचीही प्रचिती येते. अस्पृश्यता संपविण्यासाठीचे मुख्य साधन म्हणजे त्यांच्यासाठी शिक्षणाच्या वसतिगृहाच्या सोयी उपलब्ध करणं हे अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे हे महाराजांनी ओळखलं होतं. तशी कामंही त्यांनी केली. एवढंच नव्हे तर बडोदा राज्यातील सर्व दवाखाने, न्यायालये, इतर सरकारी कामकाजात अस्पृश्यांना मोकळीक मिळेल असे हुकूम वेळोवेळी जारी केले होते. आपल्या राजवाड्यातील खंडेरावांचं मंदिर त्यांनी अस्पृश्यांसाठी खुलं केलं होतं आणि संस्थानातील इतरही देवळातून अस्पृश्यांना मुक्त संचार करण्यासाठीचाही त्यांनी हुकूम काढलेला होता. त्याचा प्रत्यक्ष किती प्रभाव पडला होता आणि अंमलबजावणी कितपत होत होती हा मात्र एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. अस्पृश्योद्धारापासून तर इतरही लोककल्याणाची खूप कामं महाराजांनी आपल्या संस्थानात केली असतानाही त्याची दखल महाराष्ट्रातील आंबेडकरांच्या चळवळीने का घेतली नाही हा प्रश्न शिल्लक राहतोच. बाबासाहेबांनी लोककल्याणाची एवढी कामं करणाऱ्या आणि त्यांच्या स्वतःच्या शिक्षणाच्यासाठी गायकवाड महाराजांनी मोठे अर्थसहाय्य केले असतानाही त्यांनी आपल्या चळवळीचा भाग बडोदा नरेशांना केलं नाही. त्यांच्या चळवळीनं जेवढं शाहू महाराजांना महत्त्व दिलं ते बडोद्याच्या सयाजी महाराजांच्या वाट्याला कालही आलं नव्हतं आणि आजही नाही ही शोकांतिका मांडावी लागेल. 6 फेब्रुवारी 1939ला कारण हे 2 संस्थानं जर सोडली त्या काळामधली तर बाकीची जी इतरत्रही महाराष्ट्रातून बाहेर गेलेली आणि आपले राज्य स्थापन केलेली जी संस्थानं होती ती झाशीचं असेल, ग्वाल्हेरचं असेल शिंदेचं, किंवा अगदी तंजावरपर्यंत शिवाजी महाराजांचे चुलत बंधू जे तिथे गेले आणि त्यांनी तिथे आपलं राज्य तंजावरला स्थापन केलं तिथे सुद्धा अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्या संस्थानामध्ये शिक्षणाच्या आणि जनकल्याणाच्या दृष्टीनं कामं झाल्याची नोंदी फारशा कुठे दिसत नाहीत. ते फक्त महाराजा एक स्वतःपुरतं वर्तुळ करून त्याच्यामध्ये आपलं राज्यकारभार बघणारे किंवा आनंद उपभोगणारे असा शब्द केला तर चूक होणार नाही. त्याच्यामध्ये रममाण राहणारे आणि फक्त महाराजा असल्याचे सगळे अधिकार मात्र उपभोगायचे अशा प्रकारचं त्यांचं आयुष्यमान होतं. परंतु बडोद्याचे नरेश गायकवाड, सयाजीराव गायकवाड महाराज आणि कोल्हापूरचे संस्थानिक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी जे काम लोककल्याणाचं केलं आणि अस्पृश्यतेच्या संदर्भात किंवा शिक्षणाच्या संदर्भामध्ये या पद्धतीने काम केले अशा प्रकारची त्या काळामध्ये इतर कोणत्याही संस्थानांनी कामं केलेली नव्हती. अस्पृश्यता संपविण्यासाठीचं मुख्य साधन म्हणजे त्यांच्यासाठी शिक्षणाच्या वसतिगृहाच्या सोयी उपलब्ध करणे हे महत्त्वाचं माध्यम आहे हे महाराजांनी ओळखलं होतं. तशी कामंही त्यांनी केली. एवढंच नव्हे तर बडोदा राज्यातील सर्व दवाखाने, न्यायालये, इतर सरकारी कामकाजात अस्पृश्यांना मोकळीक मिळेल असे हुकूम वेळोवेळी जारी केले होते. आपल्या राजवाड्यातील खंडेरावाचं मंदिर त्यांनी अस्पृश्यांसाठी खुलं केलं होतं हे आता सांगितलं. अस्पृश्योद्धारापासून इतरही लोककल्याणाची खूप कामं महाराजांनी आपल्या संस्थानात केलेली असतानाही त्याची दखल महाराष्ट्रातील आंबेडकरांच्या चळवळीनं घेतली नाही. त्याची कारणमीमांसा झाली पाहिजे की या क्षेत्रात काम करणाऱ्या लेखकांनी, संशोधकांनी करायला हवी.
6 फेब्रुवारी 1939ला सयाजीराव गायकवाड महाराजांचं निधन झालं. त्यावेळी मात्र 11 फेब्रुवारी 1939च्या जनता ह्या वृत्तपत्रात बाबासाहेबांनी त्याची दखल घेतली होती. आपल्या शोकसंवेदनेत ते महाराजांविषयी लिहितात, श्री सयाजीराव महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी झाली आहे. त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत. त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कोणीही कार्य केलं नाही. ते मोठे समाजसुधारक होते व बडोदे संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले ते युरोप व अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्राच्या तदविषयक कायद्यापेक्षा पुढारलेले आहेत. स्वतःच्या प्रजेच्या कल्याणासाठी इतके सतत प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांनी केले नाही. हे महाराष्ट्रीय असले तरी आपल्या गुजराती प्रजाजनाविरुद्ध पक्षपात त्यांनी केला नाही ही गोष्ट त्यांना ओळखणारे सर्व मान्य करतील. जनता ह्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला हा उतारा बाबासाहेबांचे चरित्रकार चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या बाबासाहेबांच्या चरित्राच्या 4थ्या खंडात नमूद आहे. सयाजीराव गायकवाड महाराजांच्या निधनानंतर जनता वृत्तपत्राच्या माध्यमातून बाबासाहेबांनी महाराजांना वाहिलेली श्रद्धांजली ही केवळ बोलघेवडी असेल असे मानता येणार नाही. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कोणाही बाबतीत असे केलेले नाही. महाराजांविषयी त्यांच्या मनात असलेल्या ज्या सुप्त भावना होत्या त्याच त्यांनी इथं स्पष्ट केल्या. हे जर खरे असेल तर एवढ्या कर्तबगार आणि लोकोत्तर कामगिरी करणाऱ्या महाराजांचा उल्लेख आंबेडकरी चळवळीत तेवढ्या प्रखरपणे केला जात नाही जेवढा शाहू महाराजांचा केला जातो. ही शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड महाराजांची तुलना नव्हे, पण जे वास्तव आहे ते मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे महाराष्ट्राबाहेरचे होते म्हणून असं झालं असेल का? बाबासाहेबांनी आपल्या व्याख्यानातून किंवा एकूणच चळवळीतून त्यांचा उल्लेख फारसा कधी केला नाही म्हणून असे झाले असेल का? ते बडोदा संस्थानात नोकरी करण्यासाठी गेले असताना त्यांच्याशी जात व्यवस्थेमुळे जो दुर्व्यवहार झाला होता त्यामुळे असे घडले असेल का? लंडनमधील MSc आणि बॅरिस्टरीचे शिक्षण त्यांनी पुढे शिष्यवृत्ती वाढवून न दिल्यामुळे अर्धवट सोडून बाबासाहेबांना परतावं लागलं होतं. हे तर कारण नसेल ना? असे नानाविध प्रश्न उपस्थित होतात. हे प्रश्न उपस्थित करावे का हाही प्रश्न समोर येतोच. पण ते यासाठी की बडोदा नरेश सयाजीराव महाराजांनी ऐन मोक्याच्या वेळी भीमराव आंबेडकरांना केलेलं अर्थसहाय्य, एका अस्पृश्य जातीतील तरुणासाठी केलेली मदत हा मुद्दा महत्वाचाच आहे. बरे एवढेच कारण त्यांच्या मोठेपणास कारणीभूत ठरत नाही, तर त्यांनी त्यांच्या संस्थानात भारतातील इतर संस्थानिकांच्या तुलनेत अस्पृश्यधाराचे केलेले कार्य, त्यांच्यासाठी केलेल्या शिक्षणाच्या सोयी याचं महत्त्व अधोरेखित करण्यासारखेच आहे. किंवा एकूणच समतेच्या चळवळीत त्यांचाही प्रकर्षाने उल्लेख होणं हा समन्यायी ठरेल हे मात्र खरं. पण तसं झालं नाही. महाराजा सयाजीराव गौरवगाथा युगपुरुषाची या ग्रंथाच्या 12व्या खंडाचे संपादक श्रीयुत बाबा भांड यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि सयाजीराव महाराज यांच्यातील दुराव्या संबंधी मार्मिक विचार व्यक्त केले आहेत. ते लिहितात, अनेक दिवस बाबासाहेबांच्या मनात सयाजीराव महाराजांसंबंधी कृतज्ञता दडलेली असावी, पण महाराजांनी विद्याधिकारी, अर्थमंत्री आणि दिवाणांचे अभिप्राय मान्य करून शिक्षणासाठी त्यांना 4थ्यांदा आणखी 1 वर्ष वाढवून दिलं नाही. या गोष्टीमुळे मधले अनेक वर्षांचे मौन कदाचित त्यांच्या रागाचा भाग असावा. त्यांनी तो उघड कुठेही व्यक्त केला नसावा. 14 वर्ष ते महाराजांबद्दल अंतर ठेवून राहिले, कुठेही काही लिहिले नाही. सयाजीराव महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र बाबासाहेबांनी आपल्या प्रांजळ भावना आणि कृतज्ञता मोकळेपणाने जनता या अंकात लिहून व्यक्त केल्या. हे सगळं वाचल्यानंतर
शेवटी मानावं लागतं की बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराजांना त्यांनी त्यांच्या हयाती जे काही कार्य केलं त्याचं श्रेय आंबेडकरी चळवळीनं दिलं पाहिजे हे कोणीही मान्य करेल. आजच्या या व्याख्यानामध्ये सयाजीराव महाराज गायकवाडांनी त्यांच्या संस्थानामध्ये त्यांच्या राज्यामध्ये जी लोककल्याणाची कामं केली, अस्पृश्योद्धाराची कामं केली, शिक्षणाची कामं केली, जास्तीत जास्त शिक्षण घेऊन हा वर्ग पुढे यावा यासाठी अतोनात प्रयत्न केलेत. आणि महाराष्ट्रामध्ये ते जेव्हा जेव्हा यायचे तेव्हा तेव्हा इथे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा वेध घ्यायचे की त्याविषयी कसं काम चाललेलं आहे आणि एकूणच आंबेडकरी चळवळ कशी कुठे चाललेली आहे. आणि एवढंच नव्हे तर बहुजन समाजाच्या वतीनं जेव्हा केव्हा अस्पृश्यधाराचं काम महाराष्ट्रामध्येही सुरू असायचं त्याला सुद्धा ते आर्थिक मदत करायचे आणि स्वतःही जातीनं अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. हा सर्व भाग लक्षात घेतला तर आपल्याला मान्य करावं लागेल की इतर जे संस्थानिक होते, छत्रपती राजर्षी शाहू महाराज सोडले तर सयाजीराव गायकवाड महाराजांचं नाव हे मोठ्या अक्षरात लिहिलं जाणारं असं आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्या दृष्टीने सयाजीराव गायकवाड महाराजांच्या एकूणच कार्याविषयी एक नव्यानं परत आंबेडकरी विचाराच्या लेखकांनी त्यांच्याकडे बघायला हवं, त्या दृष्टीनं लेखन व्हायला हवं, अशा प्रकारची भावना या निमित्तानं मी इथे व्यक्त करतो. आणि गेल्या जवळपास पाऊण एक तासापासून आपण सयाजीराव गायकवाड महाराजांविषयीचे विचार मी जे व्यक्त केले ते आपण ऐकलेत. अचानक तयारी करावी लागली आणि काही मुद्दे तयार करून त्यावर बोलावं लागलं. त्यामुळे श्रोत्यांना बऱ्याच गोष्टी कदाचित त्रुटक वाटण्याची शक्यता आहे, परंतु त्याला काळाचा एकूण भाग लक्षात घेता त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. पण तरीही मी त्या विषयाला कितपत न्याय दिला हे आपण ठरवायचं आहे. तेव्हा मी आता माझ्या विचाराला इथे विराम देतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. खूप खूप धन्यवाद सर. आपण आम्हाला जो वेळेवर ऐन वेळेवर जो प्रसंग आला त्या ऐन वेळेवरच्या प्रसंगाला आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्या विषयाला धरून आपण चांगली माहिती दिली आणि त्या विषयाला साजेसे आपण चांगल्या प्रकारे प्रबोधन केले. आपला जो विषय होता आचार्य भालशंकर सरांचा, तर त्यांच्याकडे काही अचानक जो प्रसंग आला त्या प्रसंगाला त्यांना ते सामोरं जावं लागलं आणि आपल्याला वेळेवरचा जो प्रसंग आला त्या प्रसंगानुसार आपण अतिशय चांगल्या प्रकारे सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी चांगल्या प्रकारे प्रबोधन केलं. त्याबद्दल मी आपल्या समितीच्या वतीने किंवा सर्वांच्या वतीने मी आपले धन्यवाद व्यक्त करते. आणि आपण चांगल्या प्रकारे आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून आम्ही अत्यंत प्रभावित झालो आणि वेळेवर जे मार्गदर्शन केलं ते तर अतिशय स्तुत्य होतं. सर्वांच्या वतीने मी आपले धन्यवाद व्यक्त करते. बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन आपण आम्हाला अनेक दिवसापासून आणि वेळेवर जे विषय येतात त्या वेळेवरच्या विषयावर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन करता, त्याबद्दल मी आपली समितीच्या वतीने आणि ऑनलाईन जुळलेल्या सर्वांच्या वतीने आपले आभार व्यक्त करते. ज्यांनी
ह्या व्याख्यानाला आपला अमूल्य वेळ देऊन धम्मश्रवण केलेला आहे त्या सर्वांचे सुद्धा बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने मी आभार व्यक्त करते. तसेच चिरंजीव हर्षवर्धन यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते आणि मंगल कामना घेणाऱ्या शैलाताई पाठारे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. तसेच प्रकृती बरी नसताना सुद्धा पाठारे सर जॉईन होतात त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि आता मंगल कामनेविषयी बोलते. ज्यांच्या घरी मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबाप्रती मंगल कामना, ज्यांच्या घरी कोणी आजारी असेल त्यांच्या प्रती मंगल कामना, स्वतः प्रती मंगल कामना, इतरांच्या प्रती मंगल कामना, मित्रांविषयी मंगल कामना, तसेच शत्रूंविषयी सुद्धा मंगल कामना, पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या सर्वांविषयी मंगल कामना करूया. यासाठी मी शैलाताई पाठारे यांना विनंती करते की त्यांनी मंगल कामना व धम्मपालन गाथा घ्यावी. शैलाताई पाठारे. बोला सर. आता कसं ताई तुम्ही कंटिन्यू. मीच घेऊ का हे मंगल कामना? हो 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 हो. ओके ओके ओके. ठीक आहे सर. माझ्याकडेच तो मंगल कामनेचा विषय आलेला आहे. सगळ्यांनी दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निराभय बने सब सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान. जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान. जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी. जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी. सबका मंगल सबका मंगल हो, सबका मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. धम्मपालन गाथा. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा, सचित्त परियोदपनं
येतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमित न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नापमाजति नाति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं अयं संघो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपत्या बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या संघं पूजेमि. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करते आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते. हा कार्यक्रम आपल्याला माहितच आहे सर्वांना की जे राष्ट्रीय अधिवेशन आहे त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अशोक भाऊ आणि पाठारे सर अतिशय व्यस्त आहेत आणि त्या व्यस्ततेमुळे आपल्याला ह्या आगळ्या वेगळ्या अशा नॅशनल अधिवेशनाला आपल्याला सगळ्यांना पाठबळ देऊन आर्थिक सहाय्य करून आणि सर्वांनी अतिशय आनंदित ते आपल्याला चांगल्या पद्धतीने पार पाडायचं आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी त्या राष्ट्रीय अधिवेशनाला यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन अतिशय निशुल्क आहे आणि त्या निशुल्क रजिस्ट्रेशनला सर्वांनी करायचं आहे आणि ह्या राष्ट्रीय अधिवेशनाला सर्वांनी पाठबळ देऊन आर्थिक सहाय्य करून आपल्याला ते अधिवेशन अतिशय चांगले साफल्य करायचं आहे. त्यासाठी सर्वांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने अशोक भाऊ सरस्वती बोधी यांच्या परवानगीने इथे संपला असे मी जाहीर करते. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करते. ठीक आहे सर. धन्यवाद ताई. नमो बुद्धाय जय भीम.